तर गावात दारूही भेटत नाही व गावाची बदनामी व्हायला लागली आणि पुढच्या अडचणी लोक पुरी फिरी गावात येईना ते दारूच्या पायात व गावाची बदनामी करू नका। सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या त्या व्हिडिओने जवळगावात खळबळ। ग्रामस्थांनी दिले सडेतोड उत्तर। ज्या गावाने स्वच्छतेत डंका वाजवला, ज्या गावाने देशाला उच्च पदस्थ अधिकारी दिले, त्या जवळगाव गावची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न काही जणांकडून होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर जवळगावमध्ये दारू विक्री होत असल्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे। मात्र आमच्या गावात दारू विक्री होत नाही, हे केवळ गावाला बदनाम करण्याचे षडयंत्र आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी दिली आहे। जवळगाव हे केवळ एक गाव नसून राजकारण आणि समाजकारणातील एक मोठे केंद्र मानले जाते। ग्राम स्वच्छता अभियानात दुसरा क्रमांक पटकावून या गावाने आपली शिस्त आणि एकजूट सिद्ध केली आहे। अशा सुशिक्षित आणि प्रगत गावात दारू विक्री होत असल्याच्या बातम्या सोशल मीडियावरून पसरवल्या जात असल्याने गावाची नाहक बदनामी होत असल्याचे ग्रामस्थांनी म्हटले आहे। दारूबंदीवर नियंत्रण मिळवण्याचे काम राज्य उत्पादन शुल्क विभागाचे असतानाही वैराग पोलीस या परिसरात अत्यंत प्रभावीपणे काम करत असल्याची पावती खुद्द ग्रामस्थांनीच दिली आहे। पोलिसांनी अवैध धंद्याविरुद्ध पुकारलेल्या मोहिमेचे नागरिकांनी स्वागत केले असून आमच्या गावात पोलिसांचे उत्तम नियंत्रण आहे असेही त्यांनी स्पष्ट केले। तसेच सोशल मीडियावर चुकीची माहिती पसरवून गावाचे नाव खराब करणाऱ्यांविरुद्ध कठोर पावले उचलली पाहिजेत, अशी भावना जवळगावच्या तरुणांनी आणि ज्येष्ठांनी व्यक्त केली आहे। केवळ पूर्वग्रह दूषित मानसिकतेतून हा व्हिडिओ व्हायरल केला जात असल्याचे प्राथमिक दर्शनी दिसत असून गावातील एकजूट तोडण्याचा हा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे। आमच्या गावाने स्वच्छतेचा आणि सुसंस्कृतपणाचा वारसा जपला आहे। सोशल मीडियावरील तो व्हिडिओ तथ्यहीन असून गावची बदनामी करण्यासाठीच हे कृत्य केले जात आहे। आम्ही पोलीस प्रशासनाच्या कामगिरीवर समाधानी असल्याचेही जवळगाव येथील ग्रामस्थांनी म्हटले आहे। दिवसापासून या गावात दारू विकत नाही। हे गाव सांप्रदायिक असल्यामुळं वारकरी समाज या ठिकाणी जास्त आहे। आर्थिक परिस्थिती सुबत्ता सुद्धा आहे, पण व्यसनाधीनतेचं प्रमाण कमी आहे। पण काय समाजात अनेक वेगवेगळी विघ्न संतोषी माणसं असतात, ते त्याचा भाऊ करतायत। निष्कारण गावची बदनामी होते, त्या डिपार्टमेंटचीही बदनामी होते। खरं दारू बंद करणं एक्साईज खात्याचं काम आहे, पोलीस खात्याचं कामही नाही। तरीसुद्धा पोलीस खातं ते सक्षमपणे पोलिसीचं काम या ठिकाणी करतं। अतिशय बारीक चोखपणे गावडे खूप लक्ष देऊन काम करतात। एक फोन जरी केला तर ते अगदी दखल घेऊन त्या गोष्टीची चौकशी करतात। माझ्या माहितीप्रमाणे गेली अनेक दिवसापासून दारू विक्री बंद आहे, हे खात्रीनं मी तुम्हाला सांगतो। आता ही समाज माध्यमातून जी फिरते की ती विक्री चालूच आहे म्हणून काही ठिकाणी आंदोलन झाली, उपोषणं झाली, त्याच्याबाबत तुमचं काय मत आहे? उपोषण झालं असेल तर ती परगावी कुठतर झालं असेल, पुण्यात झालं असेल, मुंबईत झालं असेल, पण या गावात, या तालुक्यात, या जिल्ह्यात कुठेही उपोषण झालेलं नाही। या गावातला एकही नागरिक त्या उपोषणात सहभागी झालेला नाही, सामान्य नागरिक सहभागी झालेला नाही। जो कोणी इच्छुक असेल त्यांनी केलं असेल, पण मला नाही वाटत की या गावातनं कोणी या बाबतीची मागणी करतंय, हे 100% चुकीचं आहे। आणि काय हेतू आहे ही मला कळत नाही। असं सगळ्यांच्या समाजाची बदनामी करणं, पोलिसांची करणं, सामाजिक काम करणाऱ्या माणसाची बदनामी करणं, यात काय मोठेपण आहे की मला तर याचं उत्तर अधिक सापडलेलं नाही। त्यामध्ये आम्ही ऐकतोय, बघतोय, पाहतोय, त्यानुसार ज्योतिबावाडी किंवा या परिसरामध्ये ऑफिशियली दारू कोणी विकत नाही आणि आमच्या पाहण्यात तरी नाही। तसेच आता जे मीडियामध्ये स्टंटबाजी चाललेली आहे, ती स्टंटबाजी प्रत्यक्ष जर कामात आली तर सगळ्याचा फायदा आहे। तिच्या बदनामीमुळं काय होतंय, गावातले तरुण पोरांचे जे काही लग्न होणार आहेत त्यासाठी जे पाहुणे रावळे येतात जातात, ते मीडियामध्ये बघतात खास करून। त्यांना असं वाटतं की हे सगळ्या लोकांना, म्हणजे गावातील व गावाच्या आजूबाजूच्या परिसरातील लोकांना असं वाटतंय की ह्या ठिकाणी पूर्णपणे म्हणजे अवैध धंदे चालू आहे, परंतु तसं काहीच नाही आहे। आमच्या पाहण्यात तर आलेलंच नाही आहे। जवळपास हे आमचं गाव 10-15 वर्षापासून आदर्श गाव म्हणून ओळखलं जातं आहे। 10-15 वर्षापासून आमच्या गावात दारू विकलेली जात नाही, तरी कृपया ही स्टंटबाजी थांबवावी अशी विनंती आहे। माझं नाव काकासाहेब भागवत टेहळे, राहणार जवळगाव नंबर 2। तर आमच्या गावामध्ये कुठं सुद्धा दारू अजिबात मिळत नाही। आणि काय झालंय, काही समाजकंटक काही लोक आहेत
त्यांनी विनाकारण गावाची बदनामी चालू करायला सुरुवात केली. आणि विशेष महत्त्वाची गोष्ट, ह्या बदनामीमुळं गावामध्ये आमच्या एवढी तरुण मुलं आहेत ती स्थळं सुद्धा यायला तयार नाहीत. अशी परिस्थिती आमच्या गावची निर्माण झाली आहे. कारण विनाकारण, याच्यामध्ये काही तथ्य नाही. गावामध्ये एक सुद्धा कुठं दारूचं दुकान नाही, काय नाही. जवळगाव गावात दारू मिळते का? नाही, दारू अजिबात मिळत नाही. जर बाहेरून कोण आणून देत असेल तर ते काय माहीत नाही, आणि ते जर व्हिडिओ व्हायरल करत असले तर ते चुकीचंच होतं आहे. दारूच मिळत नाही गावात, किती दिवस काय ह्याच्या आधी गाळीत जावं, आमच्या गावात दारू कधी विकलेलीच नाही. हे आता हे व्हिडिओ व्हायरल होत्यात ते कशामुळे होत्यात काय? ते राजकीय दशाकुटी करते, काय तर स्टंटबाजी करते, ते समाजसेवेचे फोटो राहतात. तुमच्या गावात दारू मिळते का? किती दिवसापासून बंद आहे दारू? ही गावाची बदनामी कारक व्हिडिओ व्हायला लागले तर गावात दारू मिळते म्हणून, त्याच्याविषयी तुमचं काय मत आहे? आमच्या गावात दारूच भेटत नाही. आमच्यात लोकसंख्या पण नाही दारू जास्त पित नाही आमच्यात जास्त. सर्व वारकरी संप्रदाय आहे आमचा. तुमच्या गावात दारू विक्रीची चर्चा लय जोरदार चालू आहे, त्या पद्धतीने तुमच्या गावात दारू मिळते का सध्या? मिळत नाही. चर्चा होत्या त्याच्यावर तुमचं काय मत? मताचा काय विषय नाही, पण दारू मिळत नाही गावात. मिळत नाही दारू आमच्या गावात. कालची जी क्लिप झाली व्हायरस, त्या माणसानं गावाच्या जुन्या क्वार्टराचा व्हिडिओ काढून आमच्या गावाची आणि सरपंचावर गुन्हा दाखल करा अशी त्यांनी क्लिप टाकलेली आहे. त्याच्यावर तक्रार व्हायला पाहिजे. तुमच्या गावात दारू मिळते का नाही? नाही नाही नाही, एक थेंब दारू नाही नजर पडलं तर तिथं आम्हाला तुम्ही पायातली काढून हाणायची. मग ते व्हिडिओ काल व्हायरल होते त्याच्याविषयी काय म्हणणं आहे? तिने गावाच्या पत्र्यावरच्या सगळ्या आणि ढिगारा टाकून त्यांनी व्हिडिओ केलाय आणि त्या म्हाताऱ्या आजीला तयार त्यांनी केलेला आहे. मी किरण भागवत ढेंगळे, ज्योतिबाची वाडी तंटामुक्त अध्यक्ष. आमच्या गावामध्ये दारू मिळते असं काय व्हिडिओ केले जातात, पण आमच्या गावामध्ये कुठंही दारू मिळत नाही. दारू मिळते का नाही हे त्यांनी सिद्ध, कोणाचा तर चुकीचा व्हिडिओ काढून कोणाला तर बाबा पाठीशी घेऊन त्याला दारू पाजून घेऊन येऊन तो व्हिडिओ काढतात आणि गावाची बदनामी केली जाते. पण गावामध्ये एखादं दारूचं दुकान आहे असं त्यांनी सिद्ध केल्यानंतर आम्ही त्याचा सत्कार करू, जो कोण व्हिडिओ काढतोय त्याचा. गावामध्ये जर तुम्ही आता नंतर गावामध्ये तुम्ही कुठल्याही चौकात जावा, कुठल्याही दुकानात जावा, की ह्या गावामध्ये दारू मिळते का अशी चर्चा करा. आणि जर ते लोक म्हणली दारू मिळते असं, तरी पण आम्ही ह्या गोष्टीला सहमत आहोत. पण दारूबंदीला आमचं सगळ्या गावकऱ्यांचं, सरपंच असेल, उपसरपंच असेल, सदस्य असतील, सर्वांचं बारीक लक्ष आहे. त्याच्यामुळं आमच्या गावामध्ये कुठंही दारू मिळत नाही. मी सुरेश कापसे, सामाजिक कार्यकर्ता, ज्योतिबाची वाडी, जवळगाव नंबर 2. आमच्या गावाने गेले 20 वर्षापूर्वी दारूबंदीचा ठराव केला होता. तेव्हापासून आजपर्यंत अघोषित दारूबंदी आहे. गावात कुठेही दारू मिळत नाही. काल परवा केलेला व्हिडिओ हा ठरवून जुन्या बाटल्या दाखवून पोलीस डिपार्टमेंटला बदनाम करणे, गावाला बदनाम करणे. आणि या गावामध्ये प्रत्येक वेळी पोलिसांनी स्वतः या ठिकाणी येऊन पाहणी केलेली आहे. कुठेही दारूचा धंदा नाही, कुठेही आमच्या गावामध्ये गुटखा विक्री केली जात नाही आणि कुठेही आपू गांजा चरस असला अजिबात प्रकार नाही. जो कोण व्यक्ती खोटारडे व्हिडिओ काढून नाहक गावाला बदनाम करतो हे थांबलं पाहिजे. ही त्यांच्यावरती ॲक्शन घेतली पाहिजे. एवढं सुसंस्कृत गाव आहे, ग्रामपंचायतीची बॉडी आहे, महिला सरपंच आहेत, यांच्यावरती उलटपक्षी गुन्हा दाखल करा म्हणतात. हे कुठल्या ह्याच्यामध्ये बसतंय? जो कोण हा प्रकार करतोय, जो स्टंटबाजी करतोय, त्याला निश्चितपणे डिपार्टमेंटने आणि शासनाने आळा घातला पाहिजे. या गावामध्ये कुठेही दारू विक्री होत नाही. गावात छुप्या पद्धतीनं कोणीही दारू आणू शकत नाही. त्याच्यावरती सुद्धा सगळ्या संपूर्ण ग्रामस्थाचा, ग्रामपंचायत बॉडीचा, तंटामुक्त अध्यक्षाचा यावरती नियंत्रण आहे. परंतु चुकून एखाद्यानं आणून ती स्वतः घरी दारू पित असेल आणि अशा प्रकारचा व्हिडिओ व्हायरल केला जात असेल तर ते 100% चुकीचं आहे.